तर आज म्हणलो डोंगरावरती मस्त पार्टीचा प्लॅन करावा, पण प्लॅन करणारी अख्खी पोरं होती म्हणल्यावर त्या असली गोष्ट तर हमखास घडणारच होती. नियोजनाचा बादशाह. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज कधी नाही ते पोरांनी पार्टीचा प्लॅन केला, पण त्याच्या डागाने काळं भंगार होऊन आज पाऊस येणार आहे असं वातावरण केलं. म्हणून आहे ना मामा तर हा प्लॅन कॅन्सल करायला निघाला होता, पण आज पाऊस येणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री होती. मामा मी 5 वर्ष पुरातत्व खात्यात काम केले, मी सांगतो आज पाऊस येणारच नाही. लिहून घे. मग आज पाऊस येणार नाही मी हे स्टॅम्प पेपर वरती लिहून दिलं आणि मग पार्टीचं पुढचं नियोजन सुरू झालं. मग त्याच्यात सगळ्यात आधी तर चूल करायला इटा गाडीत भरल्या, पण त्या चुलीत जाळायला लाकडच नव्हती. बांधाव बिंदाव जी लाकडं दिसत होती त्यांना पावसाने आधीच वल्ली केली होती, पण पर्याय कुठला होता म्हणून त्यांनाच घेतलं आणि रस्त्यात गाळ झालता म्हणून पायाने जायला सुरू केलं. रानात पोचल्यावरती आहे ना सगळ्यात आधी तर पातेल्याला माती लावली आणि मग खड्डा खांदून चुलखांड करायला सुरुवात केली. आणि आईन चुलखांड पेटवायच्या टायमाला आहे ना माचीच नाही आणली ही गोष्ट समोर आली. एक वेळेस माचीच घरी राहिली ही गोष्ट ठीक होती हो, पण नीट आम्ही गाडी चेक केल्यावरती एक गोष्ट समोर आली की आम्ही कांदा नव्हता आणला आणि पाण्याचा बाटला पण घरी राहिला होता. तर आता पोरांनी पार्टीचा प्लॅन केलाय म्हणल्यावर थोड्याफार गोष्टी राहणारच होत्या हे तर ठीक आहे, पण इथं तर सगळ्याच गोष्टी राहिल्या होत्या. मग असा प्लॅन फेल झालेली पार्टी आम्ही सक्सेस केली का नाही ह्याच्यावरती भाग 2 आणायचा का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पण असा पार्टीचा प्लॅन करता का नाही आणि तुमच्याकडून पण अशा वस्तू राहतात का नाही ते पण नक्की सांगा.